आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या आज्ञेवरून मायेने या सृष्टीची व्यवस्था निर्माण केली। त्यामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत। यामध्ये 84 लक्ष योनी आहेत। यामध्ये 83,99,999 या इतर योनी आहेत आणि त्यामध्ये ही मनुष्य योनी आहे। यामध्ये सर्वात उत्तम योनी कोणती असेल, उत्तम देह कोणता असेल तर ते मनुष्य देह आहे। यामध्ये मनुष्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय याद्वारे मनुष्य विचार करू शकतो आणि आपली परमेश्वराप्रती असलेली साधनाद्वारे परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो। बंधूंनो, तर तो परमेश्वर कसा आहे, तो परमेश्वर आपल्याला कसा दिसतो, तो परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होतो याचे वर्णन करत असताना आपण आरतीमध्ये म्हणतो, वेद थकले पुराण श्रमले श्रेष्ठ श्रमला गुणवर्णिता। असा तो ब्रह्मादिक शेषशया सुद्धा थकलेला आहे। त्या परमेश्वराचे स्वच्छ पामर आपण काय वर्णन करतो। परंतु बंधूंनो, त्या परमेश्वराचे वर्णन करत असताना एक वेळेस उपादेवास स्वामींच्या दर्शनासाठी त्यावेळेस उपादेवास काय उल्लेख करतात ते कविकर्ते म्हणतात, उपाधी मणी चिंतिले श्रीमूर्ती ते न देखिले देवे आपण्या ते प्रकाशले स्वयंप्रकाशक म्हणून। एक वेळ दुपारची वेळ होती। उपादेवास स्वामींच्या दर्शनासाठी प्रयत्न असतात। कडाक्याचं ऊन असतं त्या ठिकाणी आणि स्वामींची भीतरीमध्ये आसन होतं। त्यावेळेस उपादेवास बाहेरून पाहतात तर स्वामींची त्यांना श्रीमूर्ती दिसत नाही, परंतु भक्ताचा मनोरथ जाणून त्या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर त्या ठिकाणी काय आश्चर्य होतं, तेवढ्यात त्यांच्या श्रीमूर्तीवरी प्रकाश पडला, त्यांच्या श्रीमूर्तीवरी भगकरी प्रकाश पडला। आणि त्यावेळेस उपादेवास एक मनामध्ये उल्लेख करतात, बाईसी वाटी लावती कातरी वे गोसा व्याते डोळा देखला। असा उल्लेख करतात स्वामींच्या श्रीमूर्तीवरी भक्कन प्रकाश पडला आणि स्वामींची श्रीमूर्ती त्या उपादेवासांना दिसली। बंधूंनो, असा तो परब्रह्म परमेश्वर भक्ताचा मनोरथ झाला। त्या परमेश्वराचे आपण काय वर्णन करता, परंतु या ठिकाणी अनुसरण घेण्यासाठी आल्यानंतर आपल्याला परब्रह्म परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये सामावायचा असतो। त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रसंग आहे। एक वेळेस लाईभट्ट स्वामींच्या भेटीसाठी येतात। त्यावेळेस लाईभट्ट स्वामींना म्हणतात, जी काय निरुपावेजी। त्यावेळेस आमचे स्वामी लाईभट्टांना म्हणतात, लाईभट्टो पहिले असे ते विसरा। काय सांगतात, पहिले असे ते विसरा। त्यावेळेस स्वामी लाईभट्ट म्हणतात, जी असो नका, राहू द्या ना। त्यावेळेस स्वामी म्हणतात, लाईभट्टो पहिले असे ते विसरा, कारण तो परमेश्वर अनंत आहे, अगाध आहे, अपार कृपा शक्ती संभवी, अद्वितीय सामर्थ्य आदी गुणांनी युक्त असा तो परमेश्वर आहे। त्या परमेश्वराचे चिंतन करत असताना, त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला परमेश्वर सामावायचा आहे। कारण तो परमेश्वर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ तो परमेश्वर आहे। कर्तुम म्हणजे जे तो करण्यासारखा आहे ते तो करतो, अकर्तुम म्हणजे जे कोणी करू शकत नाही ते पण तो करतो, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे जे करण्याचं सामर्थ्य इतर कोणाकडेही नाही ते करण्याचं ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे त्याला परमेश्वर असं म्हटलेलं आहे। आपला जीव हा पराधीन आहे आणि परमेश्वर हा स्वयंपूर्ण आहे। परमेश्वर जेथे ठरवेल तेथे अवतार धारण करू शकतो, ही त्याची स्वाधीनता आहे, म्हणून तो परमेश्वर आहे। त्या परमेश्वराचे चिंतन करत असताना, त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही पदयात्रा असेल, अन्नदान असेल, मार्ग असेल, संत संगती असेल, या माध्यमातून त्यांनी आपला जो विचार केला अनुसरणाचा, बाबांकडे येऊन त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण ऐकत असताना त्यांच्या मनामध्ये हा एक उल्लेख झाला, कारण की आपले संपूर्ण हे आपण प्रपंचासाठी केलं, परंतु आपल्याला त्यातून काही सुख मिळालेलं नाही। या इथे बसलेल्या एकही असा सुखी नाही की तो प्रपंचामध्ये सुखी आहे, सर्व दुःखी आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज सांगतात, दुःख आले, प्रपंच हा दुःखाचा आश्रयस्थान आहे। आणि आमचे स्वामी सांगतात, दुःख मूळता, पाप मूळता, अनित्यता, या तिन्ही गोष्टींनी ग्रासलेला हा प्रपंच आहे, यामध्ये कोणीही सुखी नाही। त्याच परमेश्वराच्या उक्तीला अनुसरून, कारण अनुसरण घेतल्यानंतर
पक्षकार सांगतात अनुसरणासरीचे अनावर अपघाती डोंगर गेले. कारण परमेश्वराची अनुसरून मोक्ष देणे, आपलं अनुसरण घेणं ही कर्तव्य आणि परमेश्वराचे अनुसरून मोक्ष देणे ही परमेश्वराची खावण आहे. त्या खावणीला आज ते पात्र होणार आहे. कारण शास्त्रामध्ये सांगतात ती येथेची खावणी. त्या खावणीला पात्र व्हायचं असेल तर आपल्याला जन्मजीवित आपल्याला अनुसरावंच लागेल. आणि हाच एक दृढ निश्चय करून सर्वसंग परित्याग करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर याचा त्याग, याची नावे संन्यास आहे, या उक्तीला अनुसरून त्याने आज आपला जो अनुसरणाचा निश्चय केलेला आहे. त्या प्रसंगी या ठिकाणी त्या नाण्याची दर्शने पापावरती पुरुष आहे. त्यांना त्यांच्या पापाचा नाश करायचा, त्यामुळे त्यांच्या अनुसरण सिद्धीस जाण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून या ठिकाणी सर्व अधिकरण, सर्व आचार्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यानिमित्ताने मी खटाले परिवाराच्या वतीने, अंकुळनेकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुढील पुष्प फुटण्यासाठी आमंत्रित करतो. परमपूजनीय, परम आदरणीय, प्रातस्मरणीय श्रीकृष्ण मंदिर मठ मानव आश्रम या आश्रमाचे